हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत झटपट होणारा खिचडी भात। जेव्हा तुम्हाला स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल किंवा तुमच्याकडे कमी वेळ असेल तेव्हा तुम्ही हा खिचडी भात नक्कीच ट्राय करू शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी कुकर गरम करायला ठेवलंय आणि त्यामध्ये 1 चमचा तेल ॲड करतेय। मी 1 वाटी तांदूळ आणि 1 वाटी मूग डाळ भिजत घातलीये। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला उभा चिरलेला कांदा तेलामध्ये टाकायचा आहे आणि तो लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा लालसर झाल्यावर त्यामध्ये आपल्याला टोमॅटो ॲड करायचा आहे। टोमॅटो आपल्याला अर्धा मिनिट तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। कांदा आणि टोमॅटो लाल झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे। त्यानंतर 1 चमचा आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट ॲड करायची आहे। आता आपल्याला हवे ते मसाले आपण इथे ॲड करायचेत। मी इथे तिखट आणि कांदा लसूण मसाला घातलाय। हे सर्व आपल्याला 1 मिनिटसाठी तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। सर्व मसाले तेलामध्ये परतून घेतल्यानंतर आपण भिजत घातलेली डाळ आणि तांदूळ आपल्याला कुकरमध्ये टाकायचे। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचे। तुम्हाला भात जेवढा मऊ हवाय त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करा आणि हे सर्व मिक्स करून घ्या। आणि सगळ्यात शेवटी आपल्याला इथे 1 चमचा तूप घालायचे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। तर इथे आपला झटपट तयार होणारा खिचडी भात बनवून रेडी आहे। तुम्ही पापड आणि लोणच्यासोबत हा भात खाऊ शकता। थँक यू, बाय बाय।